दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त पदार्थ आणि मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अन्न आणि औषध प्रशासन विभागाने ही धडाकेबाज कारवाई केली आहे। राज्यभरात 2 कोटीहून अधिकचा भेसळयुक्त मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सध्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने ही धडाकेबाज कारवाई सुरू असून राज्यभरात 2 कोटीहून अधिकचा भेसळयुक्त पदार्थ आणि मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या भेसळ करणाऱ्यांवर यापुढे कारवाई केली जाईल असा इशारा विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे। अन्न औषध प्रशासन विभागाकडनं एक महिनाभरापासून आपण सगळ्या यंत्रणेला त्या ठिकाणी जी काही दूधजन्य पदार्थ निर्माण करणारी जी काही मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांना त्या ठिकाणी सूचना देऊन नोटिसा देऊन आणि निर्भय जेणेकरून होणार नाही या दृष्टीनं त्याच्या आगाऊ सूचना दिल्यात। बऱ्याच लोकांनी त्याचा अवमान केलं किंवा त्याच्या ती सूचनेचं पालन केलं नाही आणि म्हणून 2 कोटीच्या वरच्या रकमेचा माल आज आपण त्या ठिकाणी जप्त केलेला आहे। त्यामुळे राज्यभरात 2 कोटीहून अधिकचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे। मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या संदर्भातली माहिती स्पष्ट केली।